पार्टीचे आमचे आदले अध्यक्ष, राज्यसभेचे आदले खासदार आणि हे पार्लमेंटरी निवडणुकीचे दक्षिण गोयचे भारतीय जनता पार्टीचे कन्व्हेनर दिनेश तेंडुलकर, आमचे मुरगांवचे आमदार संकल्प बामणकर, हांव तुमच्या सगळ्या पत्रकारांचे आजच्या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। सगळ्यात पयलीं आज आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां त्यांच्या कारकिर्दीक 5 वर्सां पूर्ण जातात आणि म्हणून त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीन आमी स्वागत करतात, अभिनंदन करतात। गेली 5 वर्सां बऱ्या तरेन तांच्यांनी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळात बरें काम केलें आणि 2022 परत एकदा गोयच्या लोकांनी तांकां आशीर्वाद दिलो आणि परत ते मुख्यमंत्री झाले आणि 2022 आतापर्यंत ते आणि त्यांचे पूर्ण मंत्रिमंडळ डबल इंजिन सरकारच्या माध्यमांतल्यान गोंया भितर विविध योजना विकासाचे कार्य आसा ते करत आसा आणि ताका लागून त्यांचे अभिनंदन करता। आज मुद्दाम जी पत्रकार परिशद हांगा आपयली ईडी अलायन्स जे आसा त्यांची काल शिवाजी मैदानाचेर मुंबय हांगासर सभा जाली आणि त्या सभेन काँग्रेसचे नेते राहुल गांधी हांच्यांनी शक्तीच्या संदर्भात एक विचित्र असो स्टेटमेंट केलो। कारण भारतीय जनता पार्टी सदोदित महिला शक्ती ही आमी सदोदित म्हणत आसात आणि ह्या महिला शक्तीन सदोदित भारतीय जनता पार्टीक समर्थन दिल्लें आसा, सदोदित तांकां साथ दिल्ली आसा आणि आमी सदोदित मानतात की नारी शक्ती ही सगळ्यात व्हड शक्ती अशें मानतात आणि ईडी अलायन्स जे आसा हे अलायन्स ते डिस्ट्रॉय करपाचे विचार त्यांच्या भितर आसा, त्यांच्या मॅनिफेस्टोनी त्यांच्यांनी घातिल्ले आसा। बीजेपीन सदोदित भारतीय जनता पार्टीन महिला ही आमची ताकद अशेंच समजलेले आसा, मागीर ते देश पातळीचेर आसत किंवा स्टेटी भितर आसत, आमी सदोदित महिलांचो सन्मान केल्लो आसा। पण काँग्रेस पार्टीन तांचे नेते हे सदोदित महिला विरोधी आसा हे आमी बऱ्याचदा पळयल्लें आसा आणि म्हणून इतली वर्सां भारत देश स्वतंत्र जातकच केवळ महिलांक तांच्यांनी सांगलें की आमी अशे गोष्टी करतात तशे गोष्टी करतात, पण शेवट पर्यंत खंयचीच गोष्ट जी महिलांक जाय ती ते करपाक शकले ना आणि 33% रिजर्वेशन, कारण दोन्ही लोकसभा आसत राज्यसभा आसत, ह्या दोन्ही हावजा भितर त्यांची स्वतःची मेजॉरिटी आसताली, पण त्यांच्यांनी एकूय बिल जे आसा ते महिला सशक्ती करपाचें बिल केन्नाच पास करपाक शकले ना आणि महिला सशक्तीकरणाची केवळ भाशणां दीत उरले आणि म्हणून त्यांच्यांनी ते 33% रिजर्वेशनूय करूं शकले ना। पण आमी सदोदित नारी शक्ती हिचो सदोदित सन्मान केल्लो आसा आणि ज्या वेळाचेर पयली पार्लिमेंट नवीन बिल्डिंग तयार जाली आणि बिल्डिंगेचे उद्घाटन जातकच संसद, राज्यसभा आणि लोकसभा या संसदे भितर पयलें जर बिल खंयचें पास केल्लें आसत जाल्यार 33% रिजर्वेशन फॉर वुमन तांकां लोकसभा विधानसभा ह्या दोन्ही हाच्या हावजा भितर तांकां रिजर्वेशन मेळपाक जाय हें डिसिजन पयलें डिसिजन तातूंत घेतिल्लें आसा। आमी पळयतात की आमी हें सगळें करता आसतना सदोदित सगळ्या जाती धर्माच्या महिलांक एक लेवल असोच रिस्पेक्ट दिल्लो आसा आणि मुस्लिम भगिनींचेर अन्याय जातालो आणि ताका लागून ट्रिपल तलाक रद्द करपाचें काम सुद्दां नरेंद्र मोदीच्या सरकारान केंद्राक केल्लें आसा। आमी सदोदित बिलीव करतात महिला ही शक्तीचें रूप आसा अशें आमी सदोदित समजतात आणि तितलोच रिस्पेक्ट महिलेक भारतीय जनता पार्टी सदांच दीत आयिल्ली आसा। एक सायड आसा की काँग्रेस जो ह्या शक्तीचो विनाश करपाचो तकलेन घेवन बसला आणि दुसऱ्या वटेनच्यान भारतीय जनता पार्टी ही शक्तीची पुजा करप अशें आमी सदोदित मानतात। आमी लोक शक्ती ज्यो आसात ज्या शक्तीचो ते विनाश करपाक सोदतात, हे शक्तीचो ते विनाश करतले की भारतीय जनता पार्टीक ह्या शक्तीचो आशीर्वाद मेळटलो। हे 4 जुनाक ज्या वेळाचेर ह्या देशांतलो सर्वोच्च जे डेमोक्रेसी आसा जी निवडणुकीचो निकाल जातलो त्या वेळाचेर सिद्ध जातलें की ह्या देशांतल्यो शक्ती हे आमकां आशीर्वाद दितले की जे विनाश करपाक उठल्यात त्यांचा विनाश जातलो व त्या वेळाचेर समजतलो।
आणि म्हणून हांच्यानी ईडी गठबंधनाचो जर आमी मॅनिफेस्टो पळयलो जाल्यार त्यांची लढाई शक्तीच्या विरोधी आसा अशें तांच्यांनी ताचे भितर म्हणिल्लें आसा। पण नरेंद्र मोदीजी सतत 4 पिलर आसात अशें आमी मानतात। ह्या देशा भितर जाती धर्म आमी न पळयता ह्या देशा भितर केवळ 4 पिलर्स आसात आणि त्या 4 पिलर्साक समोर दवरून आमी काम करपाक जाय अशें तांचें म्हणणें आसा। त्याच्या भितर नारी शक्ती आसत, युवा शक्ती आसत, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हे 4 बिंदू समोर धरून या देशाचे पंतप्रधान या देशाचे काम फुडें व्हरत आसात। आणि म्हणून हे सगळें करता आसतना आमी सदतीत वुमन एम्पॉवरमेंट आणि चायल्ड वेलफेअर, कारण हे केवळ आमी भाशणां केली अशी नाही, पण 2014 नंतर ज्या तरेन ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सदतीत हे 4 पिलर जे आसात नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण, ह्या 4 जे पिलर्स आसात तांकां जात आणि धर्म लागना, ते सगळ्या जाती धर्माचे आसपाक शकता। आणि म्हणून 2014 नंतर ज्या तरेन तांच्यांनी ह्या देशाचे काम फुडें व्हरता आसतना वुमन एम्पॉवरमेंट आनी चायल्ड वेलफेअर म्हणजे महिलेक केवळ भाशणांनी सशक्त करप ना, पण प्रत्यक्ष सशक्त करपाक लागून वेगवेगळ्या माध्यमांतल्यान तांच्यांनी स्कीम हाडले। तातूंतल्यान प्रामुख्यान जर आमी पळयलें जाल्यार मुद्रा लोन जी आसा ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान देशांतल्या 30 कोटी महिलांक ताचो लाभ मेळिल्लो आसा आणि ताका लागून लेबर फोर्स जो आसा महिलांचो ताचो 23% वयल्यान आज 37% पर्यंत वाडिल्लो आसा। कारण मुद्रा लोन घेणाऱ्यो मॅक्झिमम ज्यो आसा त्यो आमच्यो महिला भगिनी आसा। हायर एज्युकेशनान भितर एनरोलमेंट जो आसा, कारण बरेचदा हायर एज्युकेशनाक चलयो वचनासल्यो, पण 2014 नंतर जर आमी पळयलें आसत जाल्यार ताचो 28% इन्क्रीज जाल्ली आसा हायर एज्युकेशना भितर। एबॉलिशिंग ट्रिपल तलाक, कारण मुस्लिम भगिनीचेर जो अन्याय जातालो आणि तो ट्रिपल तलाकाचो कायदो रद्द करतकच त्याच्या भितर 28% डिक्लाइन इन ट्रिपल तलाक, कारण ट्रिपल तलाक दिवपाचो जो हे आशिल्लो त्याच्या भितर डिक्रीज जाल्लें आसा। वुमन बेनिफिशरीज ऑफ पीएम आवास योजना या माध्यमांतल्यान या महिलेक, या देशांतल्या महिलेक स्वताचे अशें घर बांदून दिवपाचें काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन केल्लें आसा। सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 त्याच्या भितर जन्माक येणारे भुरगे जे आसा तेचे बरें हेल्थ आणि त्या महिलेचे बरें हेल्थ उरपाक जाय म्हणून तिका ह्या माध्यमांतल्यान विविध बेनिफिट जे आसात या अंगणवाडीच्या माध्यमांतल्यान वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंटच्या डिपार्टमेंटांतल्यान करपाचें हें सुद्दां ह्या सरकारान केल्लें आसा। लखपती दीदी ह्या माध्यमांतल्यान तांच्यांनी 9.54 करोड वुमन आणि 87.39 लाख सेल्फ हेल्प ग्रुपांक मदत करून ह्या देशा भितर 33,497.62 करोड इतले पैसे हे महिलांक अपलिफ्ट करपाक लागून तांच्यांनी ह्या विविध स्किमीच्या माध्यमांतल्यान ह्या देशांच्या महिलांक दिल्ले आसात। आणि तातूंतल्यान 742 डिस्ट्रिक्ट ह्या देशांतल्यो 742 डिस्ट्रिक्ट ताचे भितर कव्हर केल्ले आसात। एम्पॉवरिंग थ्रू फायनान्शियल इन्क्लुजन हे जर आमी पळयलें जाल्यार ह्या देशा भितर वुमन एंड चायल्ड मिनिस्ट्री ऑफ वुमन एंड चायल्ड जी आसा वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंट ताका 26,092 कोटी हे त्या बजेटचे प्रोविजन 2023 आणि 24 या वर्साक या फायनान्शियल इयराक लागून तांणी दवरिल्ले आसा, जेणे करून विविध योजना जे आसा ते महिलांक मेळपाक जाय। आमी पळयताले की हाच्या पयलीं कोणेनूच केन्नाच विचार करूना की एखादी गरीब महिला, कारण गॅस कनेक्शन हे गरीब महिलेक डिफिकल्ट दिसतालें आणि घरा भितर जर जेवण करतलो, कुकिंग जर करतलो आसत जाल्यार झाडांतल्यान वचून ती लांकडां गोळा करप आणि तातूंतल्यान ती फुकून तेच्यो लंग्स सुद्दां भितरल्यान जॅम जाताल्यो, वेगवेगळ्यो डिजीज तांकां जाताल्यो, टीबी आसत, वेगवेगळे डिजीज जाताल्यो आणि ताका लागून हें जावपाक जायना म्हणून ह्या देशा भितर तांच्यांनी एलपीजी गॅस कनेक्शन जे आसा ते 10 कोटी हाऊस होल्डांक एलपीजीचें कनेक्शन दिलें, जेणे करून त्या महिलेक एक फ्री बऱ्या तरेन जेवण करपाक मेळपाक जाय, तिका कसलेंच डिजीज जावपाक जायना। स्वच्छ भारत मिशन आमी जाणात की बऱ्याच वेळा आमकां खबर आसतली की आमच्या गोंय सोडून बाकीच्या देशा भितर आमच्या वेगवेगळ्या राज्या भितर महिलांक कशा पद्दतीन त्रास जाताले, कारण टॉयलेट नासताले आणि त्यामुळे त्या महिलेक एक रिस्पेक्ट मेळपाक जाय, तिचो एक सन्मान मेळपाक जाय आणि म्हणून तांच्यांनी 100% घरा भितर हे आपले टॉयलेट दिवपाचें काम सुद्दां नरेंद्र मोदीच्या सरकारान केल्लें आसा अंडर स्वच्छ भारत मिशन।
बऱ्याच जाणांक आमी पळयताले की जशें एप्रील मे येतकच आमी टीव्हीर पळयताले 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर महिलांक उदक हाडून वचचें पडटालें, पूण तें क्लीन उदकूय मेळनाशिल्लें. आनी त्यामुळे त्या महिलांक तिचो जो अधिकार आसा तिका सन्मान मेळूं जाय आनी म्हणून तांच्यांनी 100% बऱ्या तरेचें उदक मेळचें म्हणून जल जीवन मिशनाच्या अंतर्गत 13.74 कोटी घरांक हे नळाचें उदक दिल्लें आसा. आनी तें करता आसतना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत म्हणजे प्रत्येक महिलेक दिसता की स्वताचें घर आसचें, ती त्या घराची स्वता मालकीण आसची आनी म्हणून 2.5 कोटी रुरल घरां जी आसात अंडर प्रधानमंत्री आवास योजना या माध्यमांतल्यान बांदतकच तातूंतले 71% वुमन ही स्वताच्या घराची मालकीणी जाल्ली आसा. नारी तू नारायणी, सशक्त नारी सशक्त सक्षम नारी या माध्यमांतल्यान 33% वुमनांक वेगवेगळ्या विविध कार्य हाच्या भितर डिपार्टमेंटा भितर तांकां रिजर्व दवरिल्ले आसा पोस्ट. पुलीस पोस्ट आसतले, आर्मी आसतले, हाच्या भितर वुमन ज्यो आसात तांकां रिजर्वेशन दिल्लें आसा. आनी आमी पळयलें की 75वें रिपब्लीक डे ज्या वेळाचेर दिल्ली हांगासर जालो ताच्या भितर मॅक्झिमम पार्टिसिपेशन जें आशिल्लें तें महिलांचें आशिल्लें. आनी वुमन्स पॉवर शक्ती ही समृद्धी बी ह्या योजनेच्या अंतर्गत सरकारी नोकरी करणारे ज्यो महिला आसात तांकां ज्या तरेन मॅटर्निटी बेनिफीट मेळटा अशा पद्दतीचे बेनिफीट सुद्दां प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारी महिला आसा तिका मेळपाक जाय म्हणून हे जे नोटिफिकेशन किंवा हो कायदो सरकारान हाडिल्लो आसा. आनी ताका लागून विविध योजना ज्या तरेन आमी सदतीत पळयलें की ह्या देशा भितर नारी हांकां आमी सदतीत रिस्पेक्ट दिल्लो आसा. नारी ही आमची भयण आमी मानतात, तिका आमी माता मानतात, तिका आमी आई मानतात. आनी त्यामुळे भारतीय जनता पार्टीन सदतीत नारीचो सन्मान केल्लो आसा. नारी शक्ती ही सर्वश्रेष्ठ अशें भारतीय जनता पार्टी सदतीत मानीत आयिल्ली आसा. आनी म्हणून 2014 नंतर ज्या तरेन ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केंद्र बिंदू दवरलो की नारी ही सशक्त जावपाक जाय, ती सक्षम जावपाक जाय. भाशणांनी ती सशक्त जावची ना, पण ज्या तरेन हांवें तुमकां विविध योजना ही नारी ही शक्ती ही वयर सरपाक जाय, तिका एक ताकद मेळपाक जाय, तिका समाजा भितर रिस्पेक्ट मेळपाक जाय आनी म्हणून विविध योजना हे नरेंद्र मोदीजी ह्या गेल्या 2014 पासून आता पर्यंत करत आयिल्ले आसात. जे हांगा ईडी जे अलायन्स आसा, राहुल गांधी त्यांची पूर्ण टीम त्यांच्यानी सदोदीत नारीचो अपमान केल्लो आसा आनी केवळ नारीक त्यांच्यानी राजकारणापुरते वापरप आनी तांकां केवळ जशे गरिबी हटाव अशें नारो दिताले तशा पद्दतीन प्रत्येक वेळाचेर रिजर्वेशन करता अशें ते सांगताले, पण ते करपाक शकले ना. पण भारतीय जनता पार्टीन ज्या वेळाचेर विविध योजनांच्या माध्यमांतल्यान ही नारी जी आसा त्या नारीक सक्षम केली आनी अशा वेळाचेर ते बिल ह्या लोकसभा आनी राज्यसभे भितर हाडले. नवीन ज्या वेळाचेर पार्लिमेंट मिटींग कंप्लीट केली, उद्घाटन केलें आनी पयलें बिल ज्या वेळाचेर हाडलें त्या वेळाचेर एकट्याक सुद्दां ताकद जाली ना की विरोधी वचपाची. भाशणां विरोधी केली आसतली, पण मतदान ज्या वेळाचेर करपाचो वेळ आयलो तातूंतल्यान बरेच जाण उठून भायर गेले, पण ते विरोध करपाक शकले ना, कारण ह्या देशांतली नारी ही सक्षम जाल्ली आसा. आनी तेंच्या लक्षांत आयलें की कदाचित ह्या नारीक जर आमी थंय विरोध केलो आसत जाल्यार हे आमकां भायर फिरपाक दिवचे ना, कारण नारी ही एम्पॉवर्ड जाल्ली आसा. ही नारी शक्ती ही पयलींची नारी उरूं ना. ज्या वेळाचेर भाशणांनी आमी उलयताले की महिला सशक्तीकरण, महिला एम्पॉवरमेंट आणि खऱ्या अर्थान 2014 नंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी नारी ही लक्ष केंद्रीत दवरली, तिका अपलिफ्ट केल्ली आसा. पण आज हे जे आपल्या भाशणांनी उलोवपाक लागिल्ले आसा, पयली ईडी अलायन्साची पयली जी सभा जाहीर जाली त्या सभे भितर हे उलोवपाक लागिल्ले आसा नारीक आमी नश्ट करतले, तांकां आमी हे करतले अशें जी भाशा उलयतात, ही भाशा 4 जुनाक ह्या देशांतली नारी शक्ती ज्यो आसा हे सदोदीत तांकां जातले, कारण आमी नारी ही सदोदीत आमी प्रार्थनीय मानलेली आसा. आमी सदोदीत तिका रिस्पेक्ट दिल्लो आसा. आमी सदोदीत सांगतात भारतीय जनता पार्टीची ताकद जर कोण आसत जाल्यार आमची महिला शक्ती. गेल्या 4 निवडणुका अशा पार्लिमेंट असेंब्लीच्यो ज्यो जाल्यो त्याच्या भितर नारीची शक्ती कितें आसा ही नारीन दाखोवन दिल्ली आसा. राजस्थान आसत, मध्य प्रदेश, छत्तीसगड या आनी तेलंगणा या सगळ्या राज्यां भितर तांच्यांनी शक्ती कितें आसूं शकता नारीची दाखोवन दिल्ली आसा. त्यामुळे हांव जो स्टेटमेंट ह्या राहुल गांधी हांच्यांनी केल्लो आसा तेंचो हांव निशेध करता, काँग्रेस पार्टीचो निशेध करता, कारण तांच्यांनी केवळ राजकारण करता आसतना केवळ ह्या विविध जे लोक आसात तांकां केवळ मताचो आधार म्हणून मानिल्लो आसा.
भारतीय जनता पार्टीन सदोदीत ताका रिस्पेक्ट दिल्लो आसा, दीत आयिल्ले आसा आनी हेच्या फुडें आमी दीत रावतले. आणि त्यामुळे नारीच्या फाटल्यान भारतीय जनता पार्टी सदोदीत ठामपणान उभी रावतली. आणि म्हणून आमचे जे नरेंद्र मोदीचे विजन आसा, नरेंद्र मोदीजीचे जे स्वप्न आसा की त्यांचे हे स्वप्न आसा की ह्या देशा भितर आमकां तिसरी ताकद 2024 करते. म्हणून आमी 400 पार म्हणटात. ह्या देशा भितर आमी गरीब कल्याण जे आसा हेंका आमी अपग्रेड करपाचे आसा, म्हणून आमी 400 पार म्हणटात. ह्या देशा भितर किसान जो आसा ही आमची खरी शक्ती आसा, म्हणून आमी 400 पार म्हणटात. या देशा भितर युवा जो आसा तो सक्षम युवा शक्ती ही भारतीय जनता पार्टीची ताकद आसा, म्हणून आमी 400 पार म्हणटात. या देशा भितरली महिला जी आसा ती महिला आमी शक्ती आमची ताकद म्हणटात, म्हणून आमी 400 पार म्हणटात. मजबूत भारत करपाक लागून आमी 400 पार म्हणटात. आत्मनिर्भर भारत करपाक लागून आमी 400 पार म्हणटात. आणि समृद्ध भारत करपाक लागून सुद्धा आमी 400 पार म्हणटात. आणि म्हणून आज हांव तुमच्या माध्यमांतल्यान ज्या तरेचो स्टेटमेंट राहुल गांधी हांच्यानी केल्लो आसा ताचो निषेध करता. या देशा भितर काँग्रेस पार्टीचो निषेध करता. आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा 4 तारखेर जुनाक 7 मेक गोंया भितर निवडणुका जातल्यो आणि 4 जुनाक जो रिजल्ट जातलो त्या रिजल्टा भितर आमकां परत एकदा दिसून येतले की जे नारी शक्ती जे खबर करपाक उठिल्ले आसात तांकां साथ मेळटली की ह्या नारी शक्तीचो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीक मेळटलो. हे आमकां 4 जुनाक स्पश्ट जातले. इतले सांगपाक लागून हांव आज तुमकां आज मुद्दाम आपयले. ताका लागून परत एकदा तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता. आणि तुमकां जर कितें उलोवपाचें आसा विचारपाचें आसा विचारपाक आसल्यार सरकार चलयले तुम्ही महिला घेतली गेले 10 वर्षांनंतर परत काँग्रेस दोष दिवपाचे आम्ही काँग्रेसीक दोष अजिबात दिला. खंय दिला दोष? हांवें तुका सांगलें की हांवें जे आतां तुका सांगलें 400 पार दोष न्ही, पण एखादो जर आमच्या नारीच्या शक्तीच्या संदर्भात जर एखादो विरोधी स्टेटमेंट करता आमी उगी रावचे ना. आज आमी तेंचेर हें करनात. आमकां आमी म्हणिल्लें आसा आमी तोंडान उलयनात. आमी जे कितें केल्लें आसा त्या वेळी तुमच्या समोर दवरिल्लें. 2014 ते आतां पासून केवळ नारी शक्तीचें भाशण दिवनात, केवळ रिजर्वेशनाचो विशय उलोवना, पण ते रिजर्वेशन करच्या पयलीं नारीक ह्या समाजा भितर रिस्पेक्ट कसो निर्माण जालो, नारीचो हे जो हें कशें केलें ह्या संदर्भात तुमकां सांगलें. तानावडे बाब आयज तुमी ह्या देशाची सर्वोच्च पद जें आसा हें नारी कडेन दिल्लें आसा. आज देशाची राष्ट्रपती ही सुद्दां नारी आसा. आणि त्यामुळे विविध जे जे आसात ते हांवें सांगिल्लें आसा. विरोध करूना, कोणाक हांवें तेंचेर क्रिटिसायज करना, पण तेच्या स्टेटमेंटाचेर तेची वृत्ती जी आसा त्या वृत्तीचेर हांव क्रिटिसायज. तानावडे बाब तुमी आयज नारी शक्तीचेर उलयता. तुमच्या वांगडा दोन्ही लिडर आहा ते सावथाचे आसा. हो हिंट काय म्हणून सावथाक नारी काय ना आमचे सदोदीत भारतीय जनता पार्टी सदोदीत कशें आसा की आमचे सिंबॉल जो आसा तो कमळ, तो आमचो उमेदवार आसा. त्यामुळे नारी दितले मेल दितले त्याच्यावर म्हणतात जो उमेदवार दितलो तो उमेदवार. कारण दोघूय आमचे विनय तेंडुलकर आमचे कन्व्हेनर आसात दक्षिण गोंयचे. आमचे सकलबाब आमोणकर आमचे आमदार आसात. विनय 2दा त्यांच्याकडे चावडे आमदार आशिल्ले. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सांसद आणि त्यामुळे आमचे लिडर सक्षम आसात. आणि म्हणून आमी त्यांच्या आधाराचेर आणि गोंयच्या लोकांच्या आधाराचेर हांव आतांय तुमकां सांगता दोन्ही सीट जे आसात ते भारतीय जनता पार्टी स्वताच्या ताकदीचेर लोकांच्या आशीर्वादाचेर बहुमतान आमी निवडून येतले ते हांव तुमकां ठामपणान सांगता. उमेदवार कोणी आसूं नारी आसूं किंवा मेल आसूं, पण भारतीय जनता पार्टीचो सिंबॉल जो आसा तो कमळ आसा. भारतीय जनता पार्टीचो उमेदवार हो कमळ आसा. सर जेन्ना नारीचे नॅशनल लिडरशीप तुमचे मणिपूर सारकेल्यान व्हिडिओ येतात अबाउट विमेन, तशेंच हाथरस केस जाल्यो ताचेर सायलन्स आशिल्ले. रेसलिंगाची जेन्ना आंदोलनां जाली तेंचो ब्रीगभूषण तुमचोच MP आशिल्लो ताचेर सायलन्स आशिल्ले. तेजे मणिपूरचे तुका जे कितें खबर आसा ते तुका पूर्ण खबर ना. तेची वस्तुस्थिती जी आसा पळय ती जर तुवें पळयली आसत जाल्यार तुका दिसतलें. कारण कशें आसता बऱ्याचदा खासता एक कडेन खाजेता दुसरे कडेन अशें म्हणणें आसा. तातूंत हांव मुद्दम वचना. फुडें जर उलोवंक गेलो जाल्यार हांवें कितें सांगलां तें सांगून येवचें भलतें येतलें. त्यामुळे त्या विशयाचेर तुका जाय जाल्यार परत 2 दिसांनी जाल्यार म्हजे कडेन यो. हांव तुका तुवें जें विचारलें तेचेर हांव पूर्णपणे तुका सांगता आनी तूं कन्विन्स जातलो. आनी मागीर हांवें कितें सांगलां तें तूं बरयतलो. इतलें म्हाका पूर्ण विश्वास आसा. आनी कारण हो सगळो रिकॉर्ड आमचे कडेन आसा. आमी अशें उलयना, फेक उलयना. जें उलयता तें विथ द प्रूफ हाचेरूच सांगता. पूण हाजेर नॅशनल लिडर ओपनली कित्याक येना तशें? खंयचे नॅशनल लिडरान जें सांगपाक जाय ज्या ज्या वेळाचेर नॅशनल, कारण हांवूय राज्यसभेत आशिल्लो आनी त्या वेळाचेर हांवें पळयलां ज्या वेळाचेर एखादो विशय मागतात आनी ज्या वेळाचेर ते उत्तर दिवपाचो वेळ येता पळय तेन्ना समोर बसनात, उठून वतात ते. आनी त्यामुळे सगळ्या विशयाचेर होम मिनिस्टरान जो जो उत्तर जाय तें पूर्णपणे दिल्लें आसा आनी ठामपणान दिल्लें आसा.
सर, कमळावरती इतकी गॅरंटी आहे तर मग दक्षिण गोव्याचा उमेदवार डिक्लेअर करायला वेळ का? वेळ अजिबात नाही. कोणी म्हटलं वेळ करतात? वेळ करतच नाही ना. कारण कसं आहे, प्रॉब्लेम काय आहे की त्यांना ते काल होतं वेस्ट बेंगॉल आणि बिहार ही मोठी राज्य आहे आणि त्यामुळे जे जे छोटे छोटे राज्यांचे राहिलेले आहे आज किंवा उद्या होईल, 100% होईल. कारण कसं आहे की आपल्याला पूर्ण माहित आहे, कारण आम्हाला माहित आहे की आमचे उमेदवार कोण, आमचा उमेदवार कमळ आणि त्यामुळे आज दिला आणि उद्या दिला. आता काम काय थांबलंय का? नाही ना. आज मुख्यमंत्री परवा होते 3 मतदारसंघात, पूर्णपणे आम्ही दक्षिण गोव्याचे 14 मतदारसंघामध्ये जाहीर सभा पूर्ण झाल्या. आमचे विनयजी पूर्णपणे साऊथ गोव्यामध्ये आहेत. काल मी त्यांच्या मतदारसंघात होतो. फक्त इलेक्शन कमी हे झालं डिक्लेअर आणि त्यामुळे आम्ही कमळ लावलं नाही. 3000 महिलांची सभा केली. त्यामुळे सगळीकडे वातावरण आहे, सगळे आम्ही काम करतोय, त्यामुळे प्रश्नच येत नाही. उमेदवार कधी 2 दिवसात व्यक्ती महत्वाची ना, चिन्ह महत्वाचं आहे. भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करताना त्या चिन्हामुळे आम्ही काम करतोय. सो त्यामुळे कुठे आम्ही सगळी मतदारसंघाची सगळी ऑफिसेस वगैरे येणाऱ्या 8 दिवसात बघत असेल सगळी ओपन होणार. सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट दिली त्याला काय प्रॉब्लेम? भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार केंद्र देईल त्याच्या पाठीमागे ठामपणे राहू आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, एवढं पण मी तुम्हाला सांगतो. एसटीचे लिडर्स आहोत आता गावागावाने ज्या अगेन्स्ट प्रचार करतात त्याचा इफेक्ट बी पडतो. हे पण आम्ही कोणाच्या वचना भारतीय जनता पार्टीने सांगितले असतात ते पूर्ण केले असतात. होम मिनिस्टरान कॅबिनेट हातून डिसिजन घेतले असतात. त्यामुळे जी व्हडली सभा आहे त्याची काणकोण झाली आणि त्यामुळे आमचा पूर्णपणे विश्वास असा या गोंया भितर राहणारे एसटी बांधव हे सदोदित भारतीय जनता पार्टीचे सदोदित समर्थक असतात. आता प्रत्येक निवडणुकीत ज्या ज्या वेळाचेर पॉलिटिकल त्यांना ज्या वेळाचेर एसटी स्टेटस दिलो तो भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि गोंयांत आशिल्ली पळय सत्तेर तेन्नाच मेळिल्लो आसा आणि आमच्या एसटी बांधवांक गोंयचा पूर्ण विश्वास आसा भारतीय जनता पार्टीचेर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचेर. म्हणून या देशा भितरली सर्वोच्च पद जी आसा ती सुद्धा एसटीच आसा न्ही. आमची राष्ट्रपती ती एसटी आमचे गोंयचे जे 4 आमदार आसा आमचे सगळे दक्षिण गोंया भितर आसात ते आमच्या एक आमचो उत्तरेक आसा, बाकी 3 जाण आसात ते 3 जाण आमचे हांगा आसात दक्षिणेक आसात. त्यामुळे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी त्या बरोबर रावतले इतलो ठाम विश्वास आसा आणि ते रिझर्वेशन जे आसा 2027 निवडणुकीत पयली पूर्णपणे ते इम्प्लिमेंट जातले. कॅबिनेट सगळे आता काय सांगतात जो न्हिदता पळय खरोच न्हिदला पळय तेका उठोवप इजी, जॉब करता तेका उठोवपाक डिफिकल्ट. तशी परिस्थिती आसा. तेका कोण जे जॉब चालू करता तेका कितें करतले आमी? त्यामुळे त्यांनी जर स्ट्रॉंग खरोच न्हिदलो आसत न्ही जाल्यार मातसो हालयतना तो उठता. जाल्यार आता समजा न्हिदूनच चलयले जाल्यार कितें करतलो? आता म्हाका दिसता की आमी त्या विशयाचेर म्हाका जे कितें सांगिल्लें आसा त्या नारी शक्तीचो जो अपमान आहा तेचेर आमी पयलीं वचची. हांवें तुमकां इन शॉर्ट सेम इश्यू आता एसटीचो आता तसोच पासपोर्टाचो इश्यू आसलो तो कोड लागच्या पयलीं करता. तू ऐकून घे. ते सगळे विषय जे आसा पळय तेचेर वेगळे आमी आता कशें आसा नवे करपाक डिफिकल्ट आसा कारण आता कोड ऑफ कंडक्ट लागलेलो आसा. म्हाका इलेक्शन पयलींची नोटीस येतली की तुवें कमिटमेंट केलो म्हणून आता हांव सांगता तुका वैयक्तीक भितर सांगता हांव सद्याक मागीर दुसरे म्हाका नोटीस येतली हांवें कमिटमेंट केलो म्हणून. त्यामुळे म्हाका कमिटमेंट करपाचो ना. 4 जुलया नंतर तुका जाय तो स्टेटमेंट म्हजे कडेन घेवं किंवा आता जर बरोवचो नासत जाल्यार मागीर म्हाजे कडेन भितर उलय हांव तुका सांगता. कारण हांवें विशय केला न्ही तो हांवें विशय केला त्यामुळे कितें आहा तें हांव पळयता. थँक्यू तुमकां. धन्यवाद. आमची कॉन्टेस्टिंग इलेक्शन भारतीय जनता पार्टी सदोदीत विधानसभेक आमी 33% 34% वता. पयलींची 5 इतिहास करून पळय भारतीय जनता पार्टी सदोदीत ह्या गोंया भितर लोकसभेक 50% वी गो अप टू 55% ही मतां पडिल्ली